आता आपण भेटणार आहोत पुढच्या वहिनींना, कल्पना दुधवाडकर वहिनी. वहिनी नाव सांगा. सो कल्पना विष्णू दुधवडकर. माहेरचं नाव? माहेरचं नाव सो म्हणजे कल्पना नथुराम मालुसरे. असं काय झालंय तुमचं एकदम? मी आले म्हणून. त्या ओळख करून द्या. हे माझे मिस्टर विष्णू मनोहर दुधवडकर. हे माझा मुलगा सोहम. ही सिद्धिका माझी मुलगी. हे आमचे माझे भाचे. हे सर्व माझे भाचे. हे सासूबाई माझ्या. नमस्कार. आणि ही आई. नमस्कार. माझी बहिणी. बरं. भाऊ आहे माझा. हा पण भाऊ आहे. आणि कशिश्वर आमची मैत्रीण सर्व सगळ्या कशिश्वर मध्ये. चला सगळ्यांना हात घाला. चला सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता घरी जाऊन गप्पांना सुरुवात करू. नमस्कार. वहिनी तुम्ही राहायला कुठे होता? आम्ही पहिला किसन नगरला राहायला होतो. माहेरी? माहेर किसन नगर. आणि मिस्टर कुठे राहायचे? मिस्टर पण किसन नगरला. दोघं जवळ जवळ राहायला होते. बरं काय करतात ते? मुलुंडला कामाला आहे. जॉब नोकरी करतात. नोकरी करतात. तुम्ही? मी हाऊस वाईफ म्हणजे गृहिणी आहे. बरं मग मला सांगा की लग्न जे तुमचं ठरलं ते कसं ठरलं? आमचं लव्ह अरेंज मॅरेज. लव्ह अरेंज म्हणजे काय असतं ते? म्हणजे पहिलं लव्ह झालं, दोघांनी भेटलं मी आणि नंतर अरेंज केलं. म्हणजे आई वडिलांच्या संमतीने मग लग्न केलं. त्याला अरेंज मॅरेज. पण ते तुमच्या प्रेमात आहे हे तुम्हाला कधी कळलं? मला आधी सुरुवातीला कळलं नव्हतं की ते माझ्या प्रेमात आहे वगैरे असं. आणि एकदा त्यांनी विचारलं काय की म्हणजे करशील का लग्न वगैरे माझ्याशी वगैरे. मग तुम्ही काय म्हणालात? मग मी बोलली नाही, आधी आई वडिलांना तुमच्या आई वडिलांना हे करून घेऊन यायला लागले. आणि ते पण चांगले होते स्वभाव वगैरे. आणि त्यांच्या आधी माझी ओळख होती. मग ते आलेलेच होता, आई वडिलांना घेऊन आलेले. आणि आईनी पण पाहिलं वगैरे, चांगले जॉबला वगैरे सगळं चांगले. मग त्यांनी आईनी 2 दिवस भावांना वगैरे विचारलं. आणि भाऊ म्हटलं की भाऊ बोलले चांगलं आहे, स्वभावाला चांगलं वाटतं वगैरे. आणि भावानी चौकशी केली. भाऊ तुमच्यापेक्षा मोठे होते की लहान? भाऊ माझ्यापेक्षा दोघं मोठे. मी सर्वात लहान. आणि तुमच्या माहेरचं कसं काय? माहेर पण खूप छान आहे माझं. आम्हाला दोघांना सपोर्ट करतात. आम्ही लहान वयात सगळं रूम वगैरे घर वगैरे घेतलं. पण आधी तुमची परिस्थिती चांगली? आधी परिस्थिती म्हणजे यांची चांगली नव्हती. म्हणजे कमी होते. एकट्यावर सगळं घर वगैरे होतं. 2-3 बहिणी होते. आणि पप्पा पण म्हणजे एवढे चांगले, बाबा चांगले नव्हते जॉबला. एकट्यानं सगळं घर चालून 2 बहिणींचं लग्न केलं त्यांनी. खूप केलं. आणि आता अजूनपर्यंत ते करतायत सर्वांचं. पण केलंच पाहिजे. बरं. आणि एक गोष्ट, मिस्टरांना तुम्ही खूप आवडतात. अरे वा वा वा, धन्यवाद. तुमचे आवडते टी शर्ट वगैरे त्यांच्याकडे आहेत. एक रेड आणि एक रेड कलर आणि एक व्हाईट कलर सगळे टी शर्ट त्यांना आवडतात. अरे वा, बोलवा त्यांना. मला आता कधी भेटतोय असं झालं. बसा. नमस्कार. नमस्कार. काय हो, टी शर्ट कुठे आहेत? माझ्यासारखी टी शर्ट आहेत म्हणे तुमच्याकडे. घालणार होतो पण इथे बोले हे नको घालत. छान दिसतंय. वहिनींचा पाठलाग खूप केला. तेव्हा ठरवलं होतं असं. मी उभा राहायचो तिथे. आणि समोरच राहायचे ना तिथे. आणि माझे 2 फोन पण तिथे यायचे. म्हणजे मी जॉबला होती एका दुकानामध्ये. पीसी वगैरे होतं. त्या पीसीवर वगैरे फोन वगैरे यायचे. तेव्हा हे बघायचे आणि यांना बोलायचे तुमचा फोन आलाय, मग हे घ्यायला यायचे. म्हणजे मुद्दाम सांगायचं का? नाही, फोन यायचे त्यांचे. खरंच यायचं? तुम्ही काय मुद्दाम बाहेरून दुसऱ्या कोणाला ते करायला सांगायचो. बरं तुमच्या बाबांबद्दल सांगा. माझे बाबा खूप छान होते. शांत स्वभाव वगैरे होतं. मन मिळा होतं. बाबा म्हणजे नेहमी बोलायचे मला की मला ना माझ्या मुलीकडेच, मला जरी माझ्या भावाचा हा पण माझा मुलगाच आहे. आणि बोलायचे मला माझं मरण होईल ना तर माझ्या मुलीकडेच होणार. आणि असंच गावी आई आणि बाबा फिरायला गेले. आणि मला पण बोलले की तू पण ये गावी, असंच हवा पार्टी करायला आपण येऊया तिथे. म्हणून आम्ही जस्ट असंच गेलो म्हणजे. आणि बाबांची अचानक तब्येतच तिथे बिघडली. तर बाबा बोलले, म्हणजे त्यांचं खुद्द जन्मस्थान असून तरी बाबा बोलले नाही, मला इथे बिलकुल ना, इथे नाही राहायचं. मला घरीच चल, मला घेऊन घरी चल. मग बाबा बोलले नाही, मला माझ्या मुलीच्या घरी यायचे. आणि आई 4 माळे म्हटलं तर तिथे अजून त्यांना त्रास होईल. मग इथे आणलं. आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार तर बोलतो नाही, मला हॉस्पिटलमध्ये नाही जायचं आहे, मला इथेच राहायचं आहे. आणि मग नंतर बाबा बोलले माझं 15 मिनिटात माझं 15 मिनिटात आता मरण आहे. मला बोलले मी आता मग 15 मिनिटात जाणार आहे. बोलले बाबा असं बोलू नका. आणि शेवटी खरंच फोन केले ते. आणि 15 मिनिटात. तर तुम्ही आता काही टेन्शन घेऊ नका, हसत राहा. मी प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुमच्या बेडरूममध्ये एक मोठं कार्टूनचं पोर्ट्रेट आहे. त्यामध्ये मुलं किती आहेत? मुलं मुली मिळून किती आहेत? 8 आहेत. अभिनंदन, उत्तर बरोबर. तर वैरी तुम्ही सांगा, तुम्हाला न घेता
मिस्टर आपल्या मित्रांबरोबर कुठे फिरायला गेले होते? मला ना गीता वैष्णोदेवीला वगैरे जातो. बरोबर. आणि तुम्ही सांगा तुमच्या दोन्ही मुलांची जन्मतारीख सांगा. सिद्धिकाची आहे 7 जून आणि मुलाची आहे 16 ऑक्टोबर. ऑक्टोबर. हो बरोबर आहे ना. मग काय काय झालं असं मुलांची जन्मतारीख आठवताना सुद्धा असं टेन्शन काय झालं? का कन्फ्युज झालं? नाही, पहिली तिची की पहिली हिची मला लक्षात येत नव्हतं. काय होईनी का असं झालं त्यांचं? म्हणजे ते गडबडतात दोघं, कधी हिचं झालं जन्म वगैरे ते गडबडतात नेहमी. म्हणजे त्याच बाबतीत की सगळ्याच बाबतीत? नाही, त्या बाबतीत गडबडतात. बरं. बाकी नाही, बाकी सर्व आणतात वगैरे व्यवस्थित. आता हे कोडं घालतो दोघांना. सदैव बिलगुन दाराजवळी, कोणही करते घराची रखवाली. मूक एरवी पण पहा बोट लावूनी, सारे घर घेई डोक्यावरी. खूप ओरडून. दरवाजी बेल. दरवाजाची बेल. अभिनंदन. चला, त्यामुळे सगळी उत्तरं बरोबर आली. वहिनी हे घ्या, ही लक्ष्मी तुमच्या घरात आहे. अभिनंदन. धन्यवाद. भेटूया कुटुंबाला. नमस्कार. हे सगळे हुशार आणलेत का तुम्ही? हा, सर्व हुशार आहेत. सगळे म्हणजे बरं. वहिनी तुम्ही सांगा, मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची असेल तर कोणती करा? ते भरपूर शांत आहेत वगैरे, बाकी तक्रार काहीच नाहीये आणि चांगले मन मिळ वगैरे असं चांगले. फक्त एवढंच की अबोले, बाकी काही तक्रार नाही. बाकी काही नाहीये. मग ह्यांचा खरं सत्कार केला पाहिजे आपण. हा, कुठलीच तक्रार नाही. बरोबर. कुठला स्वभावात बदल करायला पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला? नाही, काही नाही, कारण स्वभाव सगळं चांगले आहे आणि खूप लक्ष देतात आमच्याकडे, मुलांकडे, सर्वांकडे. मग कोणाकडे द्यायला पाहिजे? नाही, सर्वांकडे चांगले लक्ष देतात ना? देतात. मग चांगलं आहे ना. चांगले ना. बरं, मग तुमची काय एखादी तक्रार वहिनींबद्दल असेल तर काय कराल तक्रार? तिला माझं वजन कमी करायचंय. म्हणून तुम्ही त्यांच्या मागे लागता वहिनी? ऍक्च्युली डॉक्टरनी सांगितले, म्हणजे हेल्थसाठी कोलेस्ट्रॉल वगैरे त्यांचं जरा वाढलंय, मग डॉक्टर काय बोलतात तुम्ही म्हणजे कमी करा, त्यासाठी मी बोलते, बाकी काही नाही. म्हणून सकाळी मला उठून सर्व करावं लागतं. तुम्हाला सगळे घरात उठून लवकर कामं करायला लागतात? कामा नाही हो, म्हणजे काही कामाला उठलं की डायरेक्ट आंघोळ करून निघावं लागतं. अच्छा अच्छा. मला वाटलं की बारीक व्हायचंय म्हणून वहिनी आराम करतात आणि तुम्हाला कामं करायला लावतात. नाही. बरं, आता वहिनी अभिनय करणार आहेत, तो तुम्ही ओळखणार सगळे? हा बघा, घ्या. उद्या तुम्ही सर्व घरातली कामं करा. उद्या मी लवकर उठून सर्व कामं आवडणार. वा, अभिनंदन. आज जर वहिनीने पैठणी जिंकली तर उद्यापासून घरातली सगळी कामं द्यायच्या आधी उठून या करणार. पण याचा अर्थ जर नाही जिंकली तर जसं आहे तसं चालू ठेवणार असं म्हणायचंय का? नाही 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 ना? नाही नाही नाही. तुम्ही आले हेच आम्हाला आनंद आहे. धन्यवाद. पैठणीचा मोह नाहीये, तुम्ही आले हेच आम्हाला आनंद भरपूर आहे. अरे वा वा वा, धन्यवाद. चला, मग आता नाही दिली तरी चालेल, चालेल, असं नाही. तर मुळात हाच आनंद खूप महत्वाचा आहे. बघूया आता कोण जिंकणार पैठणी, पण त्याआधी लक्ष्मी तुम्हाला आणखी मिळालेली आहे.